नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ला उद्देशून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। तर परीक्षा अगदी जवळ आलेली आहे, त्या दृष्टीने हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचा असा आहे। हा जो व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर आहे ते बाल मानसशास्त्रासंबंधी आहे आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा लेक्चर आहे ते तुम्हाला फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर या दोन्हीसाठीही उपयुक्त ठरणार आहे। तेव्हा फर्स्ट आणि सेकंड पेपरचा स्टडी करणारे किंवा अभ्यास करणारे जे काही मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे। तेव्हा तुम्ही हे मिस करू नका, शेवटपर्यंत याला बारकाईने स्टडी करा। यामध्ये जे काही दिलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घ्याल हीच अपेक्षा। जसे की इथे लिहिलेलं आहे बालमानसशास्त्राचा संपूर्ण सार। हा जो सार आहे तो आम्ही क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये इथं तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला फायदा हा डबल होणार आहे। एक तर बालमानसशास्त्राची पूर्ण माहिती पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जी काही स्टडी केलेली आहे त्याचा तुम्हाला कितपत लाभ होतो, तुमच्या स्मरणात ते किती आहे याला चेक करण्याचा हा एक उत्तम मार्ग तुमच्यासाठी ठरू शकतो। क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्ही लगेच त्याचा आन्सर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, आन्सर गेस करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती ही आठवणीत ठेवता येईल आणि आपल्याला किती आठवणीत आहे याचा पण एक अंदाज घेता येईल आणि त्यानुसार आपण आणखी किती बालमानसशास्त्राची स्टडी करणं गरजेचं आहे, किती वेळेस एक चॅप्टर रिपीट करणं गरजेचं आहे हे तुम्हाला समजेल। ठीक आहे, तर तयार रहा या व्हिडिओसाठी, या क्वेश्चन आन्सरच्या सिरीजसाठी। तर जसे की आपण म्हटलेलं आहे, इट्स चॅलेंज फॉर यू, गेट रेडी फॉर दिस। तर या क्वेश्चन आन्सरसाठी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही तयार व्हा। अधिकचा वेळ न घालवता स्टार्ट करूया। स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या एक लाईकने आम्हाला बराच काही फरक पडतो। त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला आणि खरंच तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्यासाठी हा व्हिडिओ मोलाचे योगदान देऊ शकतो असं जर वाटला तर नक्की शेअर सुद्धा करा। ठीक आहे, तर जेणेकरून इतरांना सुद्धा या व्हिडिओचा, या लेक्चरचा फायदा होईल। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडून बेल बटन ॲक्टिव्ह करा। ठीक आहे, तर ज्यामुळे तुम्ही आमच्यासोबत कायमचे जुळले जाल आणि आम्ही जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची लगेच लिंक तुम्हाला मिळत जाईल। चला तर स्टार्ट करूया। या व्हिडिओचा हा पहिला प्रश्न, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? कोणाची आहे ही व्याख्या? E.B. हरलॉक यांनी केलेली आहे। E.B. हरलॉक यांची ही व्याख्या। दुसरा प्रश्न, बालमानसशास्त्राचे शास्त्रपूर्व सिद्धांत कोणकोणते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण यावर एकतर जोड्या लावा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा चुकीची जोडी निवडा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विधाने देऊन त्यावर तुमचं मत विचारलं जाऊ शकतं। त्यामुळं बालमानसशास्त्राचे जे काही शास्त्रपूर्व सिद्धांत आहेत ते तुम्हाला चांगले आठवणीत ठेवणं गरजेचं ठरतं। तर आय होप की तुम्ही आठवले असतील। तर बघा, बालमानसशास्त्राचे शास्त्रपूर्व सिद्धांत आहेत ते आहेत लघु प्रौढ सिद्धांत, नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत, पुनरावर्तन सिद्धांत आणि सहज प्रवृत्ती सिद्धांत। आता हे शास्त्रपूर्व सिद्धांत म्हणजे नेमकं काय? तर बघा की शास्त्रीय पूर्व सिद्धांत म्हणजे ज्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जवळपास नाही। ठीक आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये जवळपास नाही, कारण मानवी स्वभावाचं, मानवी आचरणाचं जे काही ढोबळमानानं अवलोकन करण्यात आलेलं आहे त्या आधारे हे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आणि जे शास्त्रीय सिद्धांत आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 99% वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच ते सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत। तर ते शास्त्रीय सिद्धांत कोणते आहेत ते पण आपण इथे अभ्यासणार आहोत। तर आठवणीत ठेवा की शास्त्रपूर्व सिद्धांत कोणकोणते आहेत आणि त्यांना शास्त्रपूर्व का म्हणतं ते पण आपण इथं स्पष्ट केलेलं आहे। पुढचा प्रश्न, की प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न असते हा विचार मांडणारा पहिला तत्वज्ञ कोण? ठीक आहे, प्रश्न बघा की प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न असते हा विचार मांडणारा पहिला तत्वज्ञ कोण होता? तर तो होता प्लेटो। प्लेटोने सर्वप्रथम असं मत मांडलं होतं आपल्या पुस्तकात की प्रत्येक बालकाची कार्यक्षमता ही भिन्न असते। तर प्लेटोचा जो कार्यकाळ आहे तो इसवी पूर्व 427 ते 347 असा आहे। कार्यकाळ म्हणा किंवा मग जीवनकाळ म्हणा। ठीक आहे,
पुढचा प्रश्न की बालकाच्या नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शिस्त गरजेची आहे, हा चुकीचा विचार मांडणारा तत्वज्ञ कोण? कोण होते? तर ते होते जॉन लॉक. जॉन लॉक यांनी सुरुवातीला असा विचार मांडला होता की बालकाच्या नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शिस्त गरजेची आहे, परंतु त्यांनी हा विचार नंतर मागे सारला आणि एका नव्या दृष्टीने आपले विचार मांडलेले आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. पुढचा प्रश्न, रूसोने कोणत्या ग्रंथात बालकाच्या नैसर्गिक वर्तनाला महत्त्व दिले? कोणत्या ग्रंथामध्ये रूसोने बालकाच्या नैसर्गिक वर्तनाला महत्त्व दिले आहे? तो ग्रंथ आहे दी एमिली. ठीक आहे. रूसोच्या विचारांचा प्रभाव पडून कोणत्या शास्त्रज्ञाने स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशील शाळा चालवल्या? कोणी चालवल्या? पेस्टॉलॉजी यांनी. पेस्टॉलॉजी यांच्यावर रूसो यांच्या विचाराचा प्रभाव पडला आणि त्या प्रभावातूनच, त्यांच्या प्रेरणेतूनच त्यांनी, पेस्टॉलॉजी यांनी स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशील शाळा चालवल्या. पुढचा प्रश्न आहे किंडर गार्डन. किंडर गार्डन म्हणजेच बालोद्यान पद्धती सुरू करणारा मानसशास्त्रज्ञ कोण? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने किंडर गार्डन किंवा बालोद्यान पद्धती सुरू केली? फेडरिक फ्रोबेल यांनी. फेडरिक फ्रोबेल यांनी. पुढचा प्रश्न, फेडरिक फ्रोबेल हा कोणत्या देशातील मानसशास्त्रज्ञ होता? कोणत्या देशातील होता? तो जर्मनी देशातील मानसशास्त्रज्ञ होता. कारण किंडर गार्डन म्हणजेच बालोद्यान पद्धती सुरू करणारा मानसशास्त्रज्ञ आहे फेडरिक फ्रोबेल. त्या दृष्टीने तो कोणत्या देशाचा आहे किंवा देशाचा रहिवासी आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तो जर्मनीचा आहे. शिक्षकाने एखाद्या माळ्याप्रमाणे बालकांची काळजी घेतली पाहिजे असे मत कोणाचे होते? कोणाचे होते? फेडरिक फ्रोबेल यांचेच होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 1896 मध्ये कृतिशील शिक्षण हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शिकागो येथे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्रयोगशाळा स्थापन केली? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्रयोगशाळा स्थापन केली शिकागोमध्ये? जॉन ड्यूई यांनी. ठीक आहे. 1896 मध्ये कृतिशील शिक्षण हा जो त्यांचा प्रत्यक्ष विचार होता तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी शिकागोमध्ये प्रयोगशाळा स्थापन केली होती. जॉन ड्यूई यांनी 1896 मध्ये. 1907 मध्ये इटलीमधील पहिली बालशाळा रोममध्ये डॅश यांनी सुरू केली. म्हणजे की इटलीतील रोम येथे पहिली बालशाळा सुरू करणारे मानसशास्त्रज्ञ कोण, ज्यांनी 1907 मध्ये ही शाळा सुरू केली? कोणी? मारिया मॉन्टेसरी यांनी. मारिया मॉन्टेसरी यांनी. पुढचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे ग्राम बाल शिक्षण केंद्र कोणी सुरू केले? ग्राम बाल शिक्षण केंद्र कोणी सुरू केले? उत्तर आहे अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक. अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांनी मिळून ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे ग्राम बाल शिक्षण केंद्र सुरू केले. ठीक आहे. पुढचा प्रश्न, डॅश यांच्या विचारांच्या प्रेरणेतून अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांनी ग्राम बाल शिक्षण केंद्र स्थापन केले. कोणाच्या विचारांच्या प्रेरणेतून? तो उत्तर आहे मारिया मॉन्टेसरी. मारिया मॉन्टेसरी यांच्या प्रेरणेतूनच अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांनी ग्राम बाल शिक्षण केंद्र स्थापन केले. बालकांच्या पहिल्या 5 वर्षात मेंदूचा विकास डॅश टक्के होतो? किती टक्के होतो? 80%. ठीक आहे. बालकाच्या पहिल्या 5 वर्षात मेंदूचा विकास हा 80% होतो. डी ॲनिमा या ग्रंथाचे लेखक कोण? कोण आहेत? ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या डॅश यांनी केली. कोणी केली? ॲरिस्टॉटल यांनीच केलेली आहे. ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा या ग्रंथामध्ये मानसशास्त्राची व्याख्या आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे. प्लेटोने आपले मानसशास्त्रासंबंधीचे विचार कोणत्या ग्रंथात मांडले? कोणत्या ग्रंथात मांडले? रिपब्लिक या ग्रंथामध्ये. हा त्यांचा अतिप्रसिद्ध ग्रंथ आहे प्लेटोचा. पुढचा प्रश्न, मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र या मान्यतेचे समर्थन कोणी केले होते? मॅकडुगल यांनी केले होते. मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र या मान्यतेचे समर्थन मॅकडुगल यांनी केले होते.
डॅश यांनी मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे अशी व्याख्या केली. कोणी केली? मॅकडुगल यांनीच केली. मॅकडुगल यांनी व्याख्या कशी केलेली आहे की मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. पुढचा प्रश्न आहे 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा डॅश यांनी सुरू केली. कोणी सुरू केली? विल्यम उंट यांनी. विल्यम उंट यांनी 1879 मध्ये जर्मनीत लिप्झिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. म्हणजे जर्मनीतील पहिली शाळा ही विल्यम उंट यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे की बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या डॅश यांनी केली. कोणी केली? विल्यम उंट यांनीच केलेली आहे. विल्यम उंट यांच्या मते बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. विल्यम उंट यांनी लिप्झिग येथे पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा ठीक आहे सुरू केली. कोठे? जर्मनीमध्ये. डॅश यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. बघा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे आणि याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? कोणास म्हणतात? विल्यम उंट यांना म्हणतात. 19व्या शतकात डॅश यांनी मानवी मनाचे बोध व अबोध असे दोन भागात विभाजन केले होते. कोणी केले होते? सिगमंड फ्रायड यांनी. मानवी मनाचे दोन भाग सर्वप्रथम सिगमंड फ्रायड यांनी मांडले. बोध आणि अबोध म्हणजेच चेतन आणि अचेतन. ठीक आहे. पुढचा प्रश्न मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? जे.बी. वॉटसन यांनी. मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या जे.बी. वॉटसन यांची आहे. डॅश या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्रात मानवी गरजांना महत्त्व दिले. कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्रामध्ये मानवी गरजांना महत्त्व दिले? अब्राहम मॉस्लो यांनी. अब्राहम मॉस्लो यांनी मानसशास्त्रामध्ये मानवी गरजांना महत्त्व दिले. मित्रांनो, मी इथे तुम्हाला प्रत्येक प्रश्न 1 ते 2 वेळेस रिपीट करून दाखवतो आहे. त्याचं आन्सर मी पुन्हा पुन्हा गिरवत आहे. याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला ते चांगलं आठवणीत राहावं. कारण एक वेळेस वाचल्यानं किंवा एक वेळेस वाचून दाखवल्यानं आपल्या मनावर किंवा आपल्या स्मृतीवर फारसा फरक पडत नाही. परंतु आपण त्याला ज्या वेळेस आपण जोर देऊन पुन्हा पुन्हा त्याचा वारंवार उल्लेख करतो त्यावेळेस मात्र त्याचा थोडाफार फरक आपल्या मनावर सुद्धा पडतो आणि ते चांगलं आठवणीत राहायला मदत पण होते. आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे प्रत्येक प्रश्न रिपीट करून सांगत आहे. प्रत्येक उत्तर रिपीट करून सांगत आहे. आय होप की तुम्हाला हे आवडत असेल. पुढचा प्रश्न मानसशास्त्रातील रचनावाद या संप्रदायाचे पुरस्कर्ते शास्त्रज्ञ. ठीक आहे. रचनावाद या संप्रदायाचे पुरस्कर्ते शास्त्रज्ञ कोण? E.B. टिचनेर आणि विल्यम उंट यांनी रचनावाद या संप्रदायाचा पुरस्कार केला. पुढचा प्रश्न आहे जॉन ड्यूई, एंजेल जे.आर. वुडवर्थ आर्यस या मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या संप्रदायाचा पुरस्कार केला? कोणत्या संप्रदायाचा पुरस्कार केला? कार्यवाद या संप्रदायाचा पुरस्कार केला. कोणी? जॉन ड्यूई, एंजेल जे.आर. वुडवर्थ आर्यस यांनी. प्रश्न आहे अमेरिका तसेच रशिया या देशांमध्ये साहचर्यवाद या मानसशास्त्राच्या संप्रदायाचा पुरस्कार कोणी केला? कोणी केला? B.F. स्किनर, इव्हान पॅवलॉव आणि E.L. थॉर्नडाईक या तिघांनी अमेरिका तसेच रशिया देशामध्ये साहचर्यवाद या मानसशास्त्राच्या संप्रदायाचा पुरस्कार केला. मनोविश्लेषणवादाचे पुरस्कर्ते मानसशास्त्रज्ञ कोण? मनोविश्लेषणवादाचे पुरस्कर्ते मानसशास्त्रज्ञ बघा सिगमंड फ्रायड, अल्फ्रेड ॲडलर आणि कार्ल युंग यांनी मनोविश्लेषणवादाचा पुरस्कार केला. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे, विल्यम मॅकडुगल यांनी डॅश या मानसशास्त्रीय संप्रदायाचा पुरस्कार केला. विल्यम मॅकडुगल यांनी कोणत्या मानसशास्त्रीय संप्रदायाचा पुरस्कार केला? हेतुवाद किंवा सहज प्रवृत्तीवाद. वर्तनवादाचे पुरस्कर्ते मानसशास्त्रज्ञ. वर्तनवादाचे पुरस्कर्ते मानसशास्त्रज्ञ J.B. वॉटसन. पुढचा प्रश्न, वर्दायमर, कोफ्का तसेच कोहलर यांनी डॅश मानसशास्त्रीय संप्रदायाचा पुरस्कार केला. कोणत्या संप्रदायाचा पुरस्कार केला? वर्दायमर, कोफ्का तसेच कोहलर यांनी समष्टीवाद या मानसशास्त्रीय संप्रदायाचा पुरस्कार वर्दायमर, कोफ्का तसेच कोहलर यांनी केला. पुढचा प्रश्न, बोधात्मक संरचनावाद. बोधात्मक संरचनावाद किंवा ज्ञानरचनावाद या मानसशास्त्रीय संप्रदायाचे पुरस्कर्ते शास्त्रज्ञ जीन पियाजे, डेव्हिड आसुबेल, जेरोम ब्रुनर तसेच वॅगोट्स्की यांनी या बोधात्मक संरचनावाद किंवा ज्ञानरचनावाद या मानसशास्त्रीय संप्रदायाचा पुरस्कार केला. आठवणीत ठेवा, जीन पियाजे, डेव्हिड आसुबेल, जेरोम ब्रुनर आणि वॅगोट्स्की यांनी बोधात्मक संरचनावाद किंवा ज्ञानरचनावाद या मानसशास्त्रीय संप्रदायाचा पुरस्कार केला. 1896 मध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञाने पहिल्यांदा मानसशास्त्र हा ग्रंथ लिहिला? इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. बघा काय म्हणतो की 1896 मध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञाने पहिल्यांदा मानसशास्त्र हा ग्रंथ लिहिला? कोणी लिहिला? हर्बर्ट यांनी हा ग्रंथ लिहिला. हर्बर्ट हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? ते होते जर्मनीचे. पुढचा प्रश्न, अध्यापनाच्या पंचपदीची मांडणी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्यापनाच्या पंचपदीची मांडणी केली? हर्बर्ट यांनीच केली. हर्बर्ट तसेच डॅश यांनी शैक्षणिक क्षेत्रात माहिती पाठांतरावर भर न देता, बघा शैक्षणिक क्षेत्रात माहिती पाठांतरावर भर न देता मुलांच्या जन्मजात क्षमतांचा विकास करण्यावर भर दिला. हर्बर्ट आणि दुसरं कोण आहे? जोहान पेस्टलॉजी. जोहान पेस्टलॉजी किंवा पेस्टलॉजी तसेच हर्बर्ट यांनी शैक्षणिक क्षेत्रात माहिती पाठांतराऐवजी मुलांच्या जन्मजात क्षमतांच्या विकासावर भर दिला. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग करून शैक्षणिक समस्यांचा उलगडा करते त्यास शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणतात. ही व्याख्या कोणाची? ठीक आहे, कोणाची आहे? ग्रुथी तसेच पावर्स या दोघांनी या अशा प्रकारची ही व्याख्या मांडलेली आहे की जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग करून शैक्षणिक समस्यांचा उलगडा करते त्यास शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या ही गुर्थी तसेच पावर्स यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन अध्यापनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही व्याख्या डॅश यांची आहे. ही व्याख्या स्किनर यांनी केलेली आहे. स्किनर यांच्या मते अध्ययन अध्यापनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. पुढचा प्रश्न, जन्मापासून ते 3 वर्षापर्यंत बालकाचे निरीक्षण करून त्याची नोंदवही तयार करणारे शास्त्रज्ञ. बघा काही शास्त्रज्ञ किंवा जे विचारवंत होते जे की मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करत होते त्यांनी काही मुलांचं अवलोकन करून निरीक्षण करून त्याच्या नोंदवह्या तयार केल्या. त्यांची नावं आपल्याला इथं आठवणी ठेवायची आहेत की जन्मापासून ते 3 वर्षापर्यंत बालकाचे निरीक्षण करून त्याची नोंदवही तयार करणारे शास्त्रज्ञ कोण होते? पेस्टलॉजी यांनी सर्वप्रथम अशा प्रकारची नोंदवही तयार केली 1974 मध्ये. इम्पॉर्टंट आहे हे. त्याच्यानंतर टाईडमन, व्ही प्रेयर, स्टॅनले हॉल तसेच J.B. वॉटसन यांनी सुद्धा मुलाच्या किंवा बालकाच्या वर्तनाचे बारीक निरीक्षण करून त्याची नोंदवही तयार केली होती.
पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचे एकूण किती प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे? साधा आणि सिंपल प्रश्न आहे, पण महत्त्वाचा आहे आणि असेच प्रश्न आपण मिस्टेक करतो, चुकीचे करतो आणि त्याचा परिणाम हा आपल्या परीक्षेवर होतो. त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे साधे सोपे वाटणारे प्रश्न आहेत ते जास्त आठवणी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला दुर्लक्षित करणं चुकीचं ठरतं. तर बघा, बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचे एकूण किती प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे? किती प्रकारात करण्यात आले आहे? एकूण 2 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. आपण हे सुरुवातीलाच अभ्यासलेलं आहे, शास्त्रीय आणि अशास्त्रीय. पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्राच्या निरीक्षण अभ्यास पद्धतीचा पुरस्कार कोणी केला? निरीक्षण अभ्यास पद्धतीचा पुरस्कार कोणी केला? जे.बी. वॉटसन यांनी. पुढचा प्रश्न, जीवन वृत्तांत पद्धतीलाच डॅश म्हणतात. हा पण महत्त्वाचा आहे. जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे, सिंपल वाटणारे प्रश्न नेहमी क्रिटिकल ठरतात आपल्याला, कारण आपण त्यांना दुर्लक्षित करतो आणि तेच प्रश्न ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये फक्त क्वेश्चन मार्क असतो, कारण त्यांचं आन्सर आपल्याला निश्चित माहीत नसतं. त्यामुळे जीवन वृत्तांत पद्धतीलाच डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? केस स्टडी किंवा व्यक्ती अभ्यास म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्राच्या वैकासिक अभ्यास पद्धतीची मांडणी डॅश यांनी केली. कोणी केली? अर्नेस्ट जोन्स यांनी बालमानसशास्त्राच्या वैकासिक अभ्यास पद्धतीची मांडणी केली. डॅश पद्धतीत रेखांश व अक्षांश पद्धतीने अभ्यास केला जातो. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न नेहमी विचारले जातात, साधे आणि सरळ. डॅश पद्धतीत रेखांश व अक्षांश पद्धतीने अभ्यास केला जातो. कोणत्या पद्धतीत केला जातो? वैकासिक पद्धतीमध्येच. ठीक आहे, जी की अर्नेस्ट जोन्स यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न, अत्यल्प निरीक्षणाच्या आधारे वास्तवापेक्षा चुकीचे निष्कर्ष ज्या पद्धतीने काढले जातात त्या पद्धतीस डॅश म्हणतात. कोणत्या पद्धतीस म्हणतात? पर्यंक पद्धतीस म्हणतात. ठीक आहे, ज्या पद्धतीमध्ये अत्यल्प निरीक्षणाआधारे वास्तवापेक्षा चुकीचे निष्कर्ष काढले जातात त्या पद्धतीला पर्यंक पद्धती असे म्हणतात. पुढचा प्रश्न, बालकाचा शैशवावस्था कालावधी 0 ते डॅश वर्षापर्यंतचा असतो. किती वर्षापर्यंतचा असतो? 5 वर्षापर्यंतचा असतो. शैशवावस्थेचा पहिला टप्पा पूर्व शैशवावस्था, रिकामी जागा. तर रिकाम्या जागी काय येईल? 0 ते 2 वर्ष. ठीक आहे, हा समजायला थोडासा अवघड होतं, त्यामुळे मी पटकन याचा आन्सर तुम्हाला शो केलेला आहे की शैशवावस्थेचा पहिला टप्पा म्हणजेच पूर्व शैशवावस्था आणि त्याचा कालावधी किती असतो? 0 ते 2 वर्षे असा असतो. ठीक आहे, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला आणखी काही विचारलेले आहेत, ते तुम्हाला गेस करायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, शैशवावस्थेचा दुसरा टप्पा ज्याला उत्तर शैशवावस्था असे म्हणतात, तर त्याचा कालावधी 3 ते 5 वर्ष असा असतो. किशोरावस्थेचा पहिला टप्पा ज्याला पूर्व किशोरावस्था म्हणतात, त्याचा कालावधी 6 ते 9 वर्ष असा असतो. आणि किशोरावस्थेचा दुसरा टप्पा ज्याला उत्तर किशोरावस्था असे म्हणतात, त्याचा कालावधी 9 ते 12 वर्ष असा आहे. कुमारावस्थेचा पहिला टप्पा ज्याला पूर्व कुमारावस्था असे म्हणतात, त्याचा कालावधी 13 ते 15 वर्ष. कुमारावस्थेचा दुसरा टप्पा ज्याला उत्तर कुमारावस्था असे म्हणतात, त्याचा कालावधी 15 ते 19 वर्ष. डॅश यांनी वाढ व विकासाच्या अवस्थासंबंधी दीर्घकाळ संशोधन केले. कोणी केले? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ व विकासाच्या अवस्थासंबंधी दीर्घकाळ संशोधन केले होते. पुढचा प्रश्न, संबोधात्मक जैव विकासाची उपपत्ती कोणी मांडली? पियाजे यांनी मांडली. जीन पियाजे यांनी संबोधात्मक जैव विकासाची उपपत्ती मांडली. संबोधात्मक जैव विकासाची उपपत्ती या उपपत्तीत जीन पियाजे यांनी कोणत्या पायाभूत संकल्पना मांडल्या? महत्त्वाचा प्रश्न आहे
की जीन पियाजे यांनी जैव विकासाची उत्पत्ती मांडली. ठीक आहे, संबोधात्मक जैव विकासाची उत्पत्ती मांडली, परंतु यामध्ये त्यांनी कोणत्या पायाभूत संकल्पना मांडल्या त्या पण आपल्याला चांगल्या आठवणी ठेवणं गरजेचं आहे. तो कोणत्या मांडल्या बघा, सात्मीकरण आणि समावेशन. आठवणी ठेवा, सात्मीकरण आणि समावेशन या पायाभूत संकल्पना जीन पियाजे यांनी संबोधात्मक जैव विकासाच्या उत्पत्तीत मांडल्या आहेत. पुढचा प्रश्न विधान 1 आहे, सात्मीकरण म्हणजे नवीन अनुभवांना आत्मसात करणे. आणि विधान 2 आहे, समावेशन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे. तर यातील तुम्हाला कोणतं विधान चुकीचं आहे असं वाटतं का दोन्ही विधाने बरोबर आहेत? तर उत्तर आहे याचं दोन्ही बरोबर आहेत. सात्मीकरण म्हणजे नवीन अनुभवांना आत्मसात करणे आणि समावेशन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे. पुढचा प्रश्न आहे की जीन पियाजे यांनी संबोधात्मक जैव विकासाच्या उत्पत्तीत विकासाच्या डॅश अवस्था मांडलेल्या आहेत. ते किती अवस्था मांडलेल्या आहेत? एकूण 4 अवस्था मांडलेल्या आहेत. संवेदनकारक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था आणि क्रियात्मक पूर्वावस्था यांचा बरोबर क्रम कसा लावाल? ठीक आहे, जीन पियाजे यांनी संबोधात्मक जैव विकासाची उत्पत्तीमध्ये विकासाच्या ज्या 4 अवस्था मांडलेल्या आहेत त्या 4 अवस्था ह्याच आहेत: संवेदनकारक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था आणि क्रियात्मक पूर्व अवस्था. तर याचा आपल्याला बरोबर क्रम लावायचा आहे. लावून बघा, प्रयत्न करा. तर याचा योग्य क्रम आहे संवेदनकारक अवस्था, त्यानंतर क्रियात्मक पूर्व अवस्था, त्यानंतर मूर्त क्रियात्मक अवस्था आणि शेवटी औपचारिक क्रियात्मक अवस्था. पुढचा प्रश्न, कोहलबर्ग यांनी डॅश उपपत्ती मांडली. कोणती मांडली? नैतिक विकासाची उपपत्ती ही कोहलबर्ग यांनी मांडली. नैतिक विकासाची उपपत्ती. पुढचा प्रश्न आहे, डॅश यांनी मनोसामाजिक विकासाची उत्पत्ती मांडली. मनोसामाजिक विकासाची उत्पत्ती कोणी मांडली? एरिक्सन यांनी मांडली. एरिक्सन यांनी आपल्या मनोसामाजिक विकासाच्या उपपत्तीत एकूण किती अवस्था दर्शविल्या आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. एरिक्सन यांनी आपल्या मनोसामाजिक विकासाच्या उत्पत्तीत एकूण किती अवस्था दर्शविल्या आहेत? किती अवस्था दर्शविल्या आहेत? एकूण 8 अवस्था दर्शविल्या आहेत. आठवणी ठेवा. जेरोम ब्रुनर यांनी कोणती उत्पत्ती मांडली? जेरोम ब्रुनर यांनी बौद्धिक विकासाची उत्पत्ती मांडली. जेरोम ब्रुनर यांनी. पुढचा प्रश्न, डॅश व डॅश हे नैसर्गिक प्रगटीकरण सिद्धांताचे पुरस्कर्ते होते. कोण होते? रूसो व फ्रोबेल. रूसो व फ्रोबेल हे नैसर्गिक प्रगटीकरण सिद्धांताचे पुरस्कर्ते होते. उल्फ यांनी कोणत्या अध्ययन सिद्धांताचा पुरस्कार केला? कोणत्या सिद्धांताचा पुरस्कार केला? मनःशक्तिवादी सिद्धांताचा पुरस्कार हा उल्फ यांनी केला. अध्ययन सिद्धांताचा, मनःशक्तिवादी अध्ययन सिद्धांताचा पुरस्कार उल्फ यांनी केला. नवे अनुभव जुन्या अनुभवांशी जोडले जातात हे सांगणारा अनुभवपुंज सिद्धांत कोणी मांडला? बघा प्रश्न कसा आहे की नवे अनुभव जुन्या अनुभवांशी जोडले जातात हे सांगणारा अनुभवपुंज सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडला? हार्बर्ट यांनी मांडला. पुढचा प्रश्न, डॅश हा चेतक प्रतिसाद संबंधावर आधारित सिद्धांत आहे. यावर अनेक पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळं हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट ठरतो की चेतक प्रतिसाद संबंधावर आधारित सिद्धांत कोणता? तर तो आहे वर्तनवादी सिद्धांत. वर्तनवादी सिद्धांताचे पुरस्कर्ते मानसशास्त्रज्ञ थॉर्नडाईक, स्किनर आणि गुथ्री. थॉर्नडाईक, स्किनर आणि गुथ्री हे वर्तनवादी सिद्धांताचे पुरस्कर्ते मानसशास्त्रज्ञ होत. पुढचा प्रश्न, कार्ल रॉजर्स तसेच मॉस्लो यांनी कोणत्या अध्ययन सिद्धांताचा स्वीकार केला?
मानवतावादी सिद्धांताचा स्वीकार हा कार्ल रॉजर्स तसेच मॉस्लो यांनी केला. पुढचा प्रश्न विधान आहे 1 नंबरचं की बोधात्मक क्षेत्रीय सिद्धांताचा पुरस्कार लेविन व ब्रुनर यांनी केला. विधान दुसरा आहे की साकल्यवादी सिद्धांताचा पुरस्कार वर्दायमर, कोफका व कोहलर यांनी केला. तर यातील कोणतं विधान हे तुम्हाला चुकीचं वाटतं का दोन्ही विधाने चुकीचे आहेत का दोन्ही विधाने बरोबर आहेत? त्याचं उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत की बोधात्मक क्षेत्रीय सिद्धांताचा पुरस्कार लेविन व ब्रुनर यांनी केला आणि दुसरं विधान पण बरोबर आहे की साकल्यवादी सिद्धांताचा पुरस्कार वर्दायमर, कोफका आणि कोहलर यांनी केला. पुढचा प्रश्न एडवर्ड थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? मांजरीवर. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी डॅश उपपत्तीची मांडणी केली. कोणत्या उपपत्तीची मांडणी केली? प्रयत्न प्रमाद पद्धती या उपपत्तीची मांडणी केली एडवर्ड थॉर्नडाईक यांनी. पुढचा प्रश्न एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांजरावर केलेल्या प्रयोगाआधारे अध्ययनाचे प्रमुख डॅश नियम मांडले. महत्त्वाचा प्रश्न आहे की एडवर्ड थॉर्नडाईक यांनी जो मांजरावर प्रयोग केला त्या आधारे अध्ययनाचे प्रमुख डॅश नियम मांडले. याचं उत्तर आहे 3 नियम मांडले. इव्हान पॅवलॉव यांनी डॅश उपपत्ती मांडली? अभिजात अभिसंधान उपपत्ती. इव्हान पॅवलॉव हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? रशिया या देशाचे. इव्हान पॅवलॉव यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केले. पुढचा प्रश्न आहे की इव्हान पॅवलॉव यांच्या मते अभिजात अभिसंधान म्हणजे व्यक्ती नैसर्गिक चेतकाला जो किंवा जसा प्रतिसाद देतो तसाच प्रतिसाद तो कृत्रिम चेतकाला देत नाही. हे विधान बरोबर आहे का? तुमच्या मते हे विधान बरोबर आहे का? तर उत्तर आहे नाही. तर याचं बरोबर आपल्याला करून सांगता येईल की अभिजात अभिसंधान म्हणजे व्यक्ती नैसर्गिक चेतकाला जो प्रतिसाद देतो तसाच प्रतिसाद तो कृत्रिम चेतकाला सुद्धा देतो. पुढचा प्रश्न बी.एस. स्किनर यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून साधक अभिसंधान उपपत्ती मांडली? कबूतर तसेच उंदीर. बी.एस. स्किनर हे डॅश देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? अमेरिका या देशाचे. डॅश या उपपत्तीत उद्दीपकाऐवजी प्रतिसादाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. साधक अभिसंधान या उपपत्तीमध्ये उद्दीपकाऐवजी प्रतिसादाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पुढचा प्रश्न बघा, इथं 2 विधानं दिलेली आहेत म्हणजे 2 जोड्या दिलेल्या आहेत. यातील कोणती चुकीची आहे का चुकीची नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. पहिलं विधान किंवा पहिली जोडी आहे की 2 असंबंध उद्दीपकांचे एकत्रित सादरीकरण अभिजात अभिसंधान उपपत्ती. दुसरा आहे प्रयोज्य पूर्णपणे मुक्त असतो साधक अभिसंधान. तर याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे की हे दोन्ही विधाने किंवा दोन्ही जोड्या चुकीच्या आहेत का बरोबर आहेत का किंवा एक जोडी चुकीची आहे आणि एक बरोबर आहे. ठरवा. याचं उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत, दोन्ही जोड्या बरोबर आहेत. 2 असंबंध उद्दीपकांचे एकत्रित सादरीकरण अभिजात अभिसंधान उपपत्ती बरोबर आहे. प्रयोज्य पूर्णपणे मुक्त असतो हे पण बरोबर आहे, साधक अभिसंधानच आहे. पुढचा प्रश्न आहे समष्टीवादी उपपत्तीस आणखी कोणत्या नावांनी ओळखले जाते? कोणत्या नावांनी ओळखले जाते? मर्मदृष्टीमूलक समाकारवादी. तर समष्टीवादी, मर्मदृष्टीमूलक आणि समाकारवादी हे एकाच उपपत्तीची वेगवेगळी नावे होत. पुढचा प्रश्न आहे की समष्टीवादी उपपत्ती डॅश प्राण्यावर प्रयोग करून मांडण्यात आली आहे. कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून ही उत्पत्ती मांडण्यात आलेली आहे? चिंपांझी माकड. चिंपांझी माकडावर जो प्रयोग करण्यात आला त्या अंती हा समष्टीवादी उपपत्तीचा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे.
डॅश अध्ययन उत्पत्तीत प्रयत्नापेक्षा बौद्धिक आकलनास अधिक महत्त्व दिलेले आहे. डॅश उत्पत्तीत प्रयत्नापेक्षा बौद्धिक आकलनास अधिक महत्त्व दिलेले आहे. उत्तर आहे समष्टीवादी उत्पत्तीमध्ये.